वैराग्याची कसोटी. गौतमाने सांख्य आणि समाधी मार्गाची कसोटी घेतली होती, परंतु वैराग्य मार्गाची कसोटी घेतल्याशिवाय त्याने भृग ऋषीचा आश्रम सोडला होता. त्याला असे वाटले की त्या मार्गाचीही कसोटी घ्यावी आणि स्वतः अनुभव घ्यावा, म्हणजे त्याविषयी आपल्याला अधिकारवाणीने बोलता येईल. त्याप्रमाणे गौतम गयानगरीत गेला. तेथून सभोवतालच्या प्रदेशाची त्यांनी पाहणी केली आणि उरुवेला येथे गयेचे राजेश्री नगरी यांच्या आश्रमात वैराग्य मार्गाचा अभ्यास करण्यासाठी वस्ती करण्याचे त्याने निश्चित केले. वैराग्य मार्गाच्या अभ्यासासाठी निरंजना नदीच्या काठी जे निर्जन आणि एकांतित स्थळ होते, राजगृहात असताना त्याला जे पारिवाजक भेटले होते आणि शांततेची वार्ता ज्यांनी आणली होती, ते 5 परिवाजक त्याला उरुवेला येथे आढळले. ते देखील वैराग्याचा अभ्यास करत होते. त्या भिक्षूंनी त्याला तेथे पाहिले आणि त्यांनी आपणाला बरोबर घ्यावे म्हणून त्यांनी त्याला विनंती केली. गौतमाने त्यांची विनंती मान्य केली. नंतर त्यांच्या आज्ञेत शिष्याप्रमाणे वागून त्यांनी त्याची आदरभावाने सेवाही केली. ते नम्रतेने त्याच्याबरोबर राहू लागले. गौतमाने सुरू केलेली तपश्चर्या व आत्मक्लेश यांचे स्वरूप अत्यंत उग्र होते. काही वेळा तो भिक्षादानासाठी 2 घरी जाई, भिक्षा घेण्यासाठी 2 घरी जाई, पण दर दिवशी 7पेक्षा अधिक घरी तो जात नसे. प्रत्येक घरी केवळ 2 घासाची भिक्षा घेई, पण 7पेक्षा अधिक घासाची भिक्षा तो स्वीकारित नसे. दररोज तो फक्त 1 वाटीभर अन्नावर जगत असे, पण 7 वाट्यापेक्षा अधिक अन्न तो स्वीकारित नसे. काही वेळा तो दिवसाकाठी एकदाच किंवा दर 2 दिवसांनी 1 वेळा याप्रमाणे जेवत असे. कधी आठवड्यातून एकदा तर कधी 15 एकदा. याप्रमाणे ठराविकच प्रमाणात अन्नभक्षण करण्याचा त्याचा कडक नियम असे. त्याच्या वैराग्य मार्गाचा अभ्यास अधिक होऊ लागल्यावर हिरव्या वनस्पती किंवा रानातले ज्वारी बाजरीचे धान्य किंवा पाण्यातल्या वनस्पती किंवा भाताच्या तुसाच्या आत सापडणारे तांबडे पीठ किंवा भातावरचे पेज अथवा तेलबियांचे पीठ एवढाच त्याचा आहार असे. रानटी फळे व कंदमुळांवर किंवा वाऱ्याने झाडावरून पडलेल्या फळांवर तो आपली गुजराण करत असे. त्याचे कपडे तागाचे, धुळीच्या ढिगात सापडलेल्या तागासारख्या चिंध्यांचे, झाडाच्या सालीचे, काळविटाच्या सबंध किंवा अर्ध्या कातड्याचे, गवताच्या झाडाच्या सालीचे किंवा लाकडाच्या पट्ट्यांचे, माणसाचे किंवा जनावराचे केस विणून केलेल्या घोंगडीचे किंवा घुबडाच्या पंखाचे असत. त्याने आपल्या डोक्याचे व दाढीचे केस उपटून टाकले. उभे राहून घेतलेले आसन तो बसण्यासाठी केव्हाही सोडून देत नसे. मांडी घालून घेतल्यानंतर तो कधीही उठत नसे, तर मांडी घालून बसलेल्या स्थितीत राहूनच तो हालचाल करत असे. अशा प्रकारे निरनिराळ्या पद्धतींना अवलंब करून तो वैराग्याच्या इतक्या पराकोटीला गेला की आपल्या शरीराला पराकाष्ठेच्या यातना आणि वेदना देण्यासाठी तो जगू लागला. शेवटी तो इतक्या किळसवाण्या अवस्थेला येऊन पोहोचला की त्याच्या अंगावरती चिखल आणि घाण यांचे थरच्या थर इतके साचले की शेवटी ते आपोआप गळून पडू लागले. अरण्याच्या भयान अशा अंतर्भागात त्याने आपली वस्ती केली होती. तो भाग कोणाच्याही अंगाचा थरकाप होईल इतका भयानक होता. त्यात जाण्याचे धाडस केवळ मूर्ख मनुष्यच करू शकेल असता. जेव्हा हिवाळ्यात रात्री अत्यंत कडक थंडी पडत असे, तेव्हा कृष्ण पक्षाच्या रात्री तो उघड्या हवेत राहत असे आणि दिवसा तो काळ्या कुट्ट गर्द झाडीत राहत असे. परंतु पावसाळ्यापूर्वी जेव्हा कडक उन्हाळ्याच्या शेवटचा महिना येई, तेव्हा दिवसा तो अंग भाजून काढणाऱ्या उन्हात राही आणि रात्रीच्या गुदमरून टाकणाऱ्या गर्द झाडीत राही. जळलेल्या हाडांची उशी करून तो स्मशानात झोपे. त्यानंतर गौतम दिवसाकाठी फक्त डाळीच्या एखाद्या दाण्यावरती, एखाद्या तिळावरती किंवा तांदळाच्या एखाद्या कणावरती गुजारण करू लागला. त्यावेळी दररोज तो फक्त 1 फळ खाऊन राहू लागला. त्यावेळी त्याचे शरीर अत्यंत क्षीण झाले होते. तो आपले पोट चाचपून लागला तर त्याच्या पाठीचा कणा त्याच्या हाताला लागे, आणि जर तो पाठीचा कणा चाचपू लागला तर त्याचे पोट त्याच्या हाती लागत असे. इतके त्याचे पोट त्याच्या पाठीच्या कण्याला चिटकले होते, आणि याचे कारण तो अत्यंत कमी खात होता. वैराग्याचा त्याग.
गौतमाने सुरू केलेली तपश्चर्या आणि त्याचे आत्मक्लेशन याचे स्वरूप अत्यंत उग्र असे होते. अशा प्रकारची त्याची तपश्चर्या व आत्मक्लेश 6 महिन्यापर्यंत चालले होते. 6 वर्ष चालले होते. 6 वर्षानंतर त्याचे शरीर इतके क्षीण झाले होते की त्याला हालचालही करता येत नव्हती. तरीही त्याला नवीन प्रकाश दिसला नव्हता आणि ज्या प्रश्नावर त्याचे मन केंद्रित झाले होते त्या ऐहिक दुःखाविषयीच्या प्रश्नाचा त्याला यत्किंचितही उलगडा झाला नव्हता. तो स्वतःचेच विचार करू लागला. हा मार्ग वासनामुक्त होण्याचा किंवा पूर्ण ज्ञानाचा अथवा मुक्तीचा नाही. काही जण इहलोकासाठी दुःख भोगतात तर इतर लोक स्वर्ग लोकासाठी कष्ट सहन करतात. आशेच्या पाठीमागे लागल्यामुळे दुःखी ठरलेले आणि नेहमी ध्येयच्युत होणारे सर्व प्राणी मात्र सुखाच्या आशेने निश्चितपणे दुःखात पडतात. माझ्या बाबतीत देखील काहीसे असेच झाले नाही काय? मी जो दोष देतो तो प्रयत्न नव्हे, कारण हा प्रयत्न हीन दर्जा मार्ग टाळून उच्च दर्जाचा मार्ग अनुसरण्याचा आहे. माझा प्रश्न असा आहे की शरीर क्लेशांना धर्म मानता येईल काय? ज्या अर्थी मनाच्या प्रेरणेने शरीर कार्य करते किंवा कार्य करण्याचे थांबते त्या अर्थी विचारावर ताबा ठेवणे हेच योग्य होय. विचाराखेरीज शरीर हे कुत्र्याप्रमाणे आहे. जर केवळ शरीराचाच किंवा विचार करावयाचा असा तर अन्न शुद्धीने पावित्र्य लाभले असते. पण मग कर्त्यामध्येही पवित्र असतेच. पण याचा काय उपयोग? ज्याची शक्ती नष्ट झाली आहे, भूक, तहान आणि थकवा याची जो गळून गेलेला आहे, थकव्यामुळे त्याचे मन शांत राहिलेले नाही, त्याला नवा प्रकाश प्राप्त होऊ शकत नाही. जे ध्येय मनाच्या साह्याने गाठवायचे आहे ते ज्याला संपूर्ण शांतता लाभलेली नाही तो ते कसे गाठू शकेल? खरी शांती आणि एकाग्रता शारीरिक गरजांच्या अखंड तृप्तीनेच योग्य प्रकारे लाभते. त्यावेळी उरुवेला येथे सेनानी नावाचा एक गृहस्थ राहत होता. त्याला सुजाता नावाची एक मुलगी होती. सुजाताने एका वटवृक्षाला नवस केला होता आणि तिला मुलगा झाल्यास दरवर्षी तो नवस पेडण्याचा तिने संकल्प केला होता. तिची इच्छा पूर्ण झाल्यावर तिने पन्ना नावाच्या दासीला नवस पेडण्याची जागा तयार करण्यासाठी पाठवले. त्या वटवृक्षाखाली गौतम बसलेला पाहून पन्नाला वाटले की तो वटवृक्षच अवतरला आहे. सुजाताने स्वतः शिजवलेले अन्न तिने एका सोन्याच्या पात्रात गौतमाला वाढले. ते पात्र घेऊन तो नदीकाठी गेला. सुप्पतिट्ठ नावाच्या घाटावर त्याने आंघोळ केली आणि मग त्या अन्नाचे भक्षण केले. याप्रमाणे त्याची वैराग्य मार्गाची कसोटी संपली. तपश्चर्या आणि आत्मक्लेश यांचा गौतमाने त्याग केल्यामुळे त्याच्याबरोबर असलेले ते 5 तपस्वी त्याच्यावरती रागावले आणि तिरस्काराने ते त्याला सोडून गेले. भाग 4. ज्ञानप्राप्ती आणि नव्या मार्गाची दृष्टी. नव्या प्रकाशासाठी चिंतन. अन्नभक्षण करून ताजातवाना झाल्यानंतर गौतम आपल्या आत्तापर्यंतच्या अनुभवांविषयी विचार करू लागला. सर्व मार्ग अयशस्वी झाल्याने त्याला दिसून आले. ते अपयश इतके मोठे होते की कोणत्याही माणसाला त्यामुळे पूर्णपणे वैफल्य आले असते. त्याला अर्थात वाईट वाटले, पण वैफल्याने मात्र त्याला स्पर्शही केला नाही. एखादा मार्ग सापडेल अशी त्याला नेहमी आशा वाटे. त्याला इतकी आशा वाटे की सुजाताने पाठवलेल्या अन्नाचे सेवन ज्या दिवशी त्याने केले त्या दिवशी रात्री त्याला 5 स्वप्ने पडली आणि जेव्हा तो जागा झाला तेव्हा आपणाला खात्रीने ज्ञानप्राप्ती होणार असा त्याने त्या स्वप्नांचा अर्थ लावला. त्याने आपले भविष्य जाणण्याचा प्रयत्न केला. सुजाताच्या दासीने आणलेल्या अन्नाच्या पात्र निरंजना नदीत फेकून तो म्हणाला, जर मला ज्ञानप्राप्ती होणार असेल तर हे पात्र प्रवाहाच्या वरच्या दिशेने जाऊ दे, नसेल तर खालच्या दिशेने जाऊ दे. आणि खरोखरच ते पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहू लागले आणि शेवटी काळ नावाच्या नागराजाच्या निवासस्थानाजवळ ते बुडाले. आशा आणि निश्चय यांच्यामुळे धीर घेऊन त्याने उरुवेला सोडली आणि संध्याकाळच्या सुमारास तो गयेच्या मार्गाला लागला. तेथे त्याने एक पिंपळ वृक्ष पाहिला
आपल्याला नवा प्रकाश दिसेल आणि आपला प्रश्न सोडविण्याचा मार्ग शोधून काढण्यात मदत होईल या आशेने चिंतन करण्यासाठी त्या वृक्षाखाली बसण्याचा त्याने विचार केला. 4ही दिशांची परीक्षा केल्यानंतर त्याने पूर्व दिशेची निवड केली. कारण सर्व प्रकारची अपवित्रता घालवण्यासाठी मोठमोठे ऋषी नेहमी याच दिशेची निवड करतात. गौतम पद्मासन घालून आणि पाठ सरळ ठेवून त्या पिंपळ वृक्षाखाली बसला. ज्ञानप्राप्ती करून घेण्याच्या निश्चयाने तो स्वतःशीच म्हणाला, कातडी, स्नायू आणि हाडे हवी तितकी सुकून गेली आणि माझ्या शरीरातील रक्तमांस शुष्क झाले तरीही चालेल, परंतु पूर्ण ज्ञानप्राप्ती झाल्याशिवाय हे आसन मी मोडणार नाही. नंतर गजेद्वाप्रमाणे भव्य असा काळ नावाचा राजा आणि त्याची पत्नी सुवर्णप्रभा ही दोघे वटवृक्षाखाली बसलेल्या गौतमाचे स्वप्न पडून जागे झाले आणि तो पूर्ण ज्ञानप्राप्ती निश्चित करून घेणार अशा खात्रीने त्यांनी त्याची पुढील प्रमाणे स्तुती केली. हे मुनी, ज्या अर्थी आपल्या चरणांनी दबलेली पृथ्वी पुन्हा पुन्हा निनादत आहे आणि आपले तेज सूर्याप्रमाणे प्रकाशत आहे, त्या अर्थी आपण इच्छिलेले फळ आपल्याला मिळणारच. हे कमलनयना, ज्या अर्थी आकाशात पंख फडफडवीत असलेल्या पक्ष्यांचे थवे आपल्याला आदराने वंदन करत आहे आणि आकाशात मंद मंद वायुलहरी वाहत आहेत, त्या अर्थी आपण आपले दीप्ती साध्य होऊन आपण बुद्ध होणार हे निश्चित. चिंतनासाठी तो जेव्हा बसला तेव्हा वाईट विचार आणि वाईट वासना, ज्यांना पुरांतरी माराची कामाची मुले असे म्हणतात, त्यांनी त्याच्या मनावरती आक्रमण केले. दृष्ट वासनांबरोबर होणाऱ्या या झगड्यात अनेक ऋषी आणि अनेक ब्राह्मण बळी पडलेले आहेत, त्याला माहिती होते. म्हणून आपल्या अंगी असलेले सगळे ध्येय एकवटून तो माराला म्हणाला, माझ्यामध्ये श्रद्धा आहे, शौर्य आहे आणि शहाणपणा आहे. तुम्ही दृष्ट वासनांनी माझा पराभव कसा करू शकाल? नद्यांचे प्रवाह देखील वाऱ्यामुळे कोरडे पडतील, पण माझा निश्चय ढासळून टाकणे तुम्हास शक्य नाही. जिवंत राहून पराभव पत्करण्यापेक्षा संग्रामात मरण पत्करणे मला अधिक श्रेयस्कर वाटते. एखादा गोड घास मिळेल या आशेने चरबीच्या गोळ्याप्रमाणे दिसणाऱ्या दगडावर झेप घेणाऱ्या कावळ्याप्रमाणे दृष्टवासनांनी गौतमाच्या मनावरती आक्रमण केले. गोड पदार्थ न आढळल्यामुळे कावळा तेथून निघून जातो, त्याचप्रमाणे खडकाशी धडक देणाऱ्या कावळ्यांबरोबर दृष्ट वासनेंनीही निराशेने गौतमाला सोडून दिले. ज्ञानप्राप्ती. चिंतन काळात उपजीविका करण्यासाठी 40 दिवस पुरेल इतके अन्न गौतमाने गोळा केले होते. मनाची चलबिचल करणारे दृष्ट विचार मनातून पार काढून टाकल्यानंतर गौतमाने अन्न सेवन केले व तो ताजातवाना झाला आणि त्याच्या अंगी शक्ती आली. अशा प्रकारे ज्ञानप्राप्ती करून घेण्याच्या उद्देशाने त्याने चिंतनाची पुन्हा पुन्हा तयारी केली. ज्ञानप्राप्ती करून घेण्यासाठी गौतमाला 4 आठवडे ध्यानमग्न राहावे लागले. 4 पायऱ्यांनी त्याने संपूर्ण ज्ञानप्राप्ती करून घेतली. पहिल्या पायरीच्या वेळी त्याने कर्तव्यशक्ती आणि अन्वेषण यांचा उपयोग केला. त्याच्या एकांतवासामुळे पहिली पायरी गाठण्यास त्याला मदत झाली. दुसऱ्या पायरीच्या वेळी त्याने त्यात एकाग्रतेची भर टाकली. तिसऱ्या पायरीच्या वेळी त्याने मनाचा समतोलपणा व सावधानता याचे सहाय्य घेतले. चौथ्या व शेवटच्या पायरीच्या वेळी मनाच्या समतोलपणात शुद्धतेची आणि सावधानतेची समानतेची अवस्था आणली. अशा प्रकारे एकाग्र, पवित्र, नीलकंठ, निर्दोष, नम्र, चतुर, खंबीर आणि वासनाविरहित अशा मनाने आपला उद्देश न विसरता गौतमाने ज्या समस्येने त्याला सतावून सोडले होते तिचे उत्तर शोधून काढण्याच्या प्रयत्नावर आपले सर्व लक्ष केंद्रित केले. 4थ्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी त्याचा मार्ग प्रकाशित झाला. त्याला स्पष्टपणे दिसून आले की जगात 2 समस्या आहेत. जगामध्ये दुःख आहे ही प्रथम समस्या आहे आणि दुःख हे कसे नाहीसे करावे व मानवजातीला कसे सुखी करावे ही दुसरी समस्या.
याप्रमाणे शेवटी 4 आठवडे चिंतन केल्यानंतर अंधकार नाहीसा होऊन प्रकाशाचा उदय झाला. अज्ञान नष्ट होऊन ज्ञान उदयास आले. त्याला एक नवा मार्ग दिसला. नव्या धम्माचा शोध. नव्या प्रकाशाच्या प्राप्तीसाठी गौतम जेव्हा चिंतनास बसला तेव्हा सांख्य तत्त्वज्ञानाची पकड त्याच्या मनावर होती. त्याच्या मते जगातील व्यथा आणि दुःख यांचे अस्तित्व ही एक निर्विवाद वस्तुस्थिती होती. तथापि दुःख नाहीसे कसे करावे हे जाणण्यास गौतम उत्सुक होता. सांख्य तत्त्वज्ञानाने या प्रश्नाचा विचार केला नव्हता आणि म्हणून दुःख नाहीसे कसे करावे या प्रश्नावर त्याने आपले चिंतन केंद्रित केले. स्वाभाविकपणे त्याने स्वतःला पहिला प्रश्न विचारला की व्यक्तिमात्राला भोगाव्या लागणाऱ्या दुःखाची व कष्टाची कारणे कोणती. त्याचा दुसरा प्रश्न असा होता की दुःख नाहीसे कसे करता येईल. या दोन्ही प्रश्नांचे बिनचूक उत्तर त्याला मिळाले. ते उत्तर म्हणजे सम्यक समबुद्धी, खरी ज्ञानप्राप्ती. याच कारणामुळे त्या पिंपळ वृक्षाला बोधिसत्व असे नाव मिळाले.